आम्ही सारे खवय्ये. हॅलो फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय आणि तुम्ही बघत आहात आम्ही सारे खवय्ये. काय की मला असं जाणवलं, म्हणजे आपण जेव्हा ट्रिपला वगैरे जातो ना सगळे एकत्र किंवा एकत्र पार्टीला सगळे जमतो, तेव्हा अंताक्षरीचा खेळ अगदी हमखास रंगतो. आणि या अंताक्षरीच्या ह्याच्यात अगदी ठराविक गाणी पहिली आपण गायला सुरुवात करतो. बघा ना, आता ठ आला की ठंडे ठंडे पाणी से, लगेच म्हणजे त्याला विचार करायला पण वेळ लागत नाही. किंवा ख आला की खंबे जैसी खडी है, अगदीच ल आला की लल्ला लल्ला लोरी दूध की कटोरी. म्हणजे हे टिपिकल गाणी आहेत जी आपल्याला अगदी लहानपणापासून काय तोंडात अशी बसलेली आहेत. तसंच म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेलो तर आपलं एक ठरलेलं असतं की व्हेज मंचुरियन, चिली पनीर, व्हेज फ्राईड राईस किंवा ट्रिपल शेजवान नूडल्स आणि बस एक कॅरमल कस्टर्ड किंवा नूडल्स आणि विथ आईस्क्रीम. तर हा कसा आपली अगदी मेनू आपला ठरलेला असतो. म्हणजे तुम्ही किती खवय्ये असला तरी पण चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर फारसं तुम्ही एक्सपेरिमेंट करण्याच्या भानगडीत पडत नाही. पण चायनीज रेसिपीजमध्ये किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये असे मेनूमध्ये अजून बरेच काही आयटम्स असतात की जे ॲक्च्युली खूप चांगले असतात आणि तुम्ही ते नक्की ट्राय करायला पाहिजे. अशाच एका चायनीज मेनूमधनं मी आज तुमच्यासाठी खास रेसिपीज घेतलेल्या आहेत. आपली पहिली रेसिपी असणार आहे स्टीम पाक चॉय विथ ग्लास नूडल्स. आता ही एक ऑथेंटिक रेसिपी आहे. जरी ऑथेंटिक असली तरी तुम्ही तुमच्या घरी अगदी आरामात बनवू शकता. याकरता जे साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. स्टीम पाक चॉय विथ सोया जिंजर सॉस साठी आपण साहित्य घेतलेलं आहे पाक चॉय, व्हेजिटेबल स्टॉक, ग्लास नूडल्स, टोमॅटोज, साखर, विनेगर, नंतर आपल्याला लागणार सोया सॉस, चॉप जिंजर, चॉप गार्लिक, तसंच मीठ, मिरपूड आणि चॉप सेलरी. सगळं साहित्य अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही आहे. फक्त हे नूडल्स जे आहेत ते आहेत ग्लास नूडल्स, त्याला ग्लास नूडल्स असं म्हणतात, किंवा ते मुगाच्या पिठापासून बनवलेले नूडल्स आहेत. एकदम ऑथेंटिक चायनीज नूडल्स आहेत. तसंच हे नूडल्स उकळावे लागत नाहीत, आपल्याला गरम पाण्यामध्ये ते सोक करून घ्यावे लागतात आणि ते एकदम सॉफ्ट होऊन जातात. खरं तर हे नूडल्स तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही आपले रेग्युलर हाका नूडल्स वापरू शकता, पण बाकी सगळी पद्धत तीच ठेवायची आहे. हे नूडल्स वापरण्याचं एवढंच कारण की त्याला एक मस्त फ्लेवर येतो आणि त्या पाकचॉयबरोबर हे नूडल्स अतिशय छान लागतात. पाकचॉय एक प्रकारचा चायनीज पालक आहे, पण तुम्हाला जर का हा पाकचॉय नाही मिळाला तर तुम्ही आपला रेग्युलर पालक वापरू शकता. फक्त ह्याची बनवण्याची पद्धत जी आहे ती मी मगाशी जसं म्हटलं की ऑथेंटिक चायनीज टाईपनी आपण हा सॉस आणि ही डिश बनवणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात करूया. या वॉकमध्ये मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे. ते गरम पाणी आपण या बोलमध्ये काढून घेऊ. आणि हे जे नूडल्स आहेत ते त्याच्यामध्ये सोक करायला ठेवूया. एकदम उकळतं पाणी, एकदम उकळतं पाणी नाही घेतलंय, पण गरम पाणी आहे. ते ह्याच्यामध्ये सोक झाल्यानंतर हे नूडल्स छान सॉफ्ट होतील आणि मग आपल्याला ते नूडल्सला चांगलं ड्रेसिंग करून घ्यायचं आहे आणि ॲज अ बेस आपल्याला हे नूडल्स ठेवायचे. ते आपल्याला स्टर फ्राय शिजवायचे काहीच नाही आहेत, पण चवीला हे खूप टेस्टी लागतात आणि आपल्या रेग्युलर नूडल्सपेक्षा खूप वेगळे लागतात. त्यामुळे हे नूडल्स तुम्हाला जर का बाजारात मिळाले तर तुम्ही नक्की घ्या. हे नाही मिळाले तर मग ऑप्शन म्हणून हाका नूडल्स तुम्ही वापरू शकता. आता या पॅनमध्ये मी पुन्हा ह्याच्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे. या चाळणीमध्ये आपल्याला पाकचॉय स्टीम करून घ्यायचं. स्टीम करण्याकरता ही जी चाळणी ठेवली आहे या चाळणीमध्ये आपल्याला हा पाकचॉय ठेवायचा आहे. हा पाकचॉय मी कट करून घेतलेला आहे आणि पाणी उकळलं की आपण ते स्टीम करायला ठेवूया. पण ॲज अ सेड की टिपिकल चायनीज पालक याला म्हणतात आणि हा जर का तुम्हाला नाही मिळाला तर आपला रेग्युलर पालक तुम्ही वापरा. अगदीच तुम्हाला पालकाची चव फार आवडत नसेल तर लाल माठ सुद्धा तुम्ही याच पद्धतीने वापरू शकता. सो पाणी उकळलं की आपल्याला याच्यामध्ये या चाळणीमध्ये हा पालक वाफून घ्यायचा आहे. तोपर्यंत हे जे नूडल्स आता सोक झालेले आहेत, हे सोक झालेले नूडल्स मी पाण्यातनं काढून घेतो आणि या बोलमध्ये ते आपल्याला कात्री लागेल, कारण ते आपल्याला कापून घ्यायचे. जरा लांब लांब असतात, ते आपण खाऊ शकणार नाही. त्यामुळे मी लिटरली ते कात्रीने कापून घेतोय. लगेच 5 मिनिटात ते सोक झाले की सॉफ्ट होतात. मुगाच्या डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये वापरलेलं असतं, त्यामुळे याला मूंग बीन नूडल्सही म्हणतात. तसंच पोटॅटो स्टार्च याच्यामध्ये घातलेली असते, त्यामुळे त्याला हा ग्लासी इफेक्ट येतो, म्हणून त्याला ग्लास नूडल्स असंही म्हटलं जातं. आय थिंक हे नूडल्स आपले आता कट करून झालेले आहेत आणि आपल्याला ह्याचं ड्रेसिंग बनवायचं आहे. ड्रेसिंग बनवण्याकरता याच ह्याच्यात मी थोडीशी ही साखर घालतो, एक अर्धा चमचा. थोडंसं विनेगर घालतोय मी त्याच्यात,
थोडासा सोया सॉस घालूया आपण याच्यामध्ये, 1 चमचा. आणि हा जे टोमॅटो आहेत हे टोमॅटो याच्यामध्ये घालू. मस्त ड्रेसिंग लागेल हे. आणि ते टोमॅटोज मी ह्याच्यामध्ये असे प्रेस करून घेतोय, चांगले ठेचून घेतोय. सो काय होईल की सॉस आपण ह्याचं जे ड्रेसिंग बनवतोय याला, या नूडल्सला एक छान अशी चव येईल. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठही घालायचं आहे आपण. आणि हा टोमॅटो त्या सोया सॉसमध्ये आणि विनेगरमध्ये आपण चांगलं ठेचून घेतोय, त्यामुळे ह्याची सगळी चव जी आहे ती चव ह्याच्यामध्ये उतरणार आहे. हे ड्रेसिंग आता आपलं तयार झालेलं आहे. तुमच्या लक्षात येईल खूप चविष्ट अशी चव या ड्रेसिंगला लागते. आपण हे ड्रेसिंग या बोलमध्ये काढून घेऊया. याला वाफ आलेली आहे आता, त्यामुळे हा जो पाकचा आहे तो मी याच्यात वाफवून घेतो. त्याच्यावरती आपण थोडंसं घालूया मीठ आणि थोडीशी मिरपूड. त्या पाकच्याला थोडंसं मॅरिनेट केल्यासारखं होईल आणि त्याची चव चांगली लागेल. चांगलं पाणी उकळायला लागलं की याला वाफ चांगली येईल. फक्त एक त्याला पाणी चांगलं उकळायला लागलं की त्याला वाफ येईल आणि हा पालक त्याच्यामध्ये शिजेल. आता आपल्याला सॉस बनवून घ्यायचा आहे, तोपर्यंत पाकच्या चांगला वाफवून घेतोय. पाकच्या अजून पूर्णपणे वाफवून घ्यायला, शिजायला थोडासा वेळ आहे, त्यामुळे मी थोड्या वेळ अजून ह्याच्यामध्ये ठेवतो. या वॉकमध्ये आपण त्याचा सॉस बनवून घेऊया, जे आपल्याला पाकच्या बरोबर सर्व करायचं आहे. त्याकरता आपण एका पॅनमध्ये तेल घेतलं किंवा वॉकमध्ये तेल घेतलं. याच्यामध्ये घालूया आपण आता बारीक चिरलेली ही लसूण. लसूण आपण सॉटे करून घेऊ. लसूण झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आलं. आलं परतून झालं की त्याच्यामध्ये घालायची आपल्या सेलरी. आलं, लसूण आणि सेलरी चांगली शिजली आहे. याच्यामध्ये आपण घालूया स्टॉक थोडासा. ओके, स्टॉक चांगला उकळला की त्याच्यामध्ये आपण सीझनिंग करून घेऊ. सीझनिंग करण्याकरता आपल्याला घालायचं मीठ, मिरपूड, थोडीशी ही मिरपूड आणि आपल्याला लागणार आहे 2 चमचे सोया सॉस. चांगला डार्क सोया सॉस बनवायचा आहे. ओके, हा सॉस आपण थोडा उकळत ठेवूया. पाकचाय चांगला शिजला आहे आता, तो पाकचाय आता काढून घेऊया. पण त्या अगोदर ह्या नूडल्सला आपण ड्रेसिंग करून टाकू. हे नूडल्स आता चांगले सीप झालेले आहेत त्या ड्रेसिंगमध्ये. आपण हे नूडल्स या प्लेटमध्ये काढून घेऊ, सर्व करायच्या प्लेटमध्ये. फर्स्ट क्लास. सो आपल्याला याच्यात 2 चवी मिळणार आहेत. एकतर ही आंबट गोड चव या नूडल्सची आणि या पाकचाय बरोबर जी आपण हा जो सॉस बनवलेला आहे मस्त सोया जिंजर सॉस, तो आपला सॉस याच्याबरोबर सर्व करायचा आहे. त्यामुळे याची एक चव आपल्याला वेगळी मिळणार आहे. मी आज आता बंद करतो कारण सॉस आता चांगला दाट झाला आहे. तसंच हे पाकचाय आपलं तयार झालं आहे. हे पाकचाय मी या नूडल्सवरती ठेवतोय. अतिशय न्यूट्रिशियस अशी ही डिश होते कारण याच्यामध्ये काही आपण तेलकट घातलेलं नाही आहे किंवा तळून घेतलेलं नाही आहे. कम्प्लिटली न्यूट्रिशियस डिश. आणि दिस इज हाव. असंच चायनामध्ये या टाईपचे पण पदार्थ मिळतात. म्हणजे आपल्याला जी एक समजूत आहे की सगळे प्रकारचे प्राणी तिकडे खातात, तर तसं नाही आहे. पण असे स्टीम पाकचाय सुद्धा तिकडे खूप पॉप्युलर आहे. आणि आता हा जो सॉस आपण बनवला आहे ह्याच्यावरती, तो आपण त्याला नुसता पोर करायचा आहे. किती न्यूट्रिशियस असू शकते ही डिश, ही तुम्हीच विचार करा. आणि आज लगेच ही बनवायला घ्या कारण आज संध्याकाळच्या तुमच्या जेवणाच्या मेनूमध्ये ही तुमच्याकडे डिश नक्कीच होणार आहे. पण त्याकरता साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. स्टीम पाकचॉय विथ सोया जिंजर सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 जोडी पाकचॉय, वेट स्टॉक, 50 ग्रॅम ग्लास नूडल्स, टोमॅटो, साखर, विनेगर, सोया सॉस, लसूण, आलं, सेलरी, मिरपूड आणि मीठ. कृती:
गरम पाण्यामध्ये ग्लास नूडल्स भिजवून ठेवाव्यात. मीठ आणि मिरपूड घालून पाकचॉयची पानं वाफवून घ्यावीत. भिजवलेल्या ग्लास नूडल्स कात्रीने बारीक कापून घ्याव्यात. खलबत्त्यात अर्धा चमचा साखर, व्हिनेगर, सोया सॉस, मीठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो हे ड्रेसिंग वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं आणि सेलरी परतून घ्यावी. त्यामध्ये वेज स्टॉक, मीठ, मिरपूड आणि 2 चमचे डार्क सोया सॉस घालून एक उकळी काढावी. वाफवलेल्या ग्लास नूडल्सना टोमॅटो आणि व्हिनेगरचे ड्रेसिंग लावून ठेवावं. सर्व्ह करायच्या प्लेटमध्ये या नूडल्स काढून घ्याव्यात. त्यावर वाफवलेल्या पाकचॉयची पानं ठेवावीत. वरून सोया जिंजर सॉस घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही